नमस्कार. या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 7 मे 2026च्या एका अतिशय गेम चेंजर म्हणता येईल अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत. हा निर्णय बेनिफिशरी सत्यापन ॲप वापरून डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचा आहे. हे एक असं पाऊल आहे ज्याचा थेट आणि खूप मोठा सकारात्मक परिणाम राज्यातील लाखो निवृत्ती वेतनधारकांवर होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता या विषयात सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की हा नवीन तंत्रज्ञानाचा बदल नेमका कसा काम करतो. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. डिजिटल प्रमाणपत्राचा निर्णय, प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याच्या समस्या, आर्थिक सहाय्य आणि शुल्क, पडताळणीच्या 5 सोप्या पायऱ्या आणि शेवटी प्रशासकीय जबाबदारी आणि घरपोच सेवा. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, हा डिजिटल प्रमाणपत्राचा निर्णय आणि BSA ॲपची नेमकी ओळख. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक खूपच महत्त्वाचा धोरणात्मक बदल करत एका नव्या सुविधेला हिरवा कंदील दाखवला आहे. आता विचार करा, जे लोक वयोवृद्ध आहेत, ज्यांना चालता फिरता येत नाही, त्यांनी घर न सोडता आपलं पेन्शन सुरक्षित कसं करावं? या नव्या तंत्रज्ञानापूर्वी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा कार्यालयात जाण्यासाठी ज्या प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते, त्याची जाणीव हा प्रश्न करून देतो. दरवर्षी हयात प्रमाणपत्र देण्यासाठी करावी लागणारी ही धावपळ थांबवण्यासाठीच शासनाने हे पाऊल उचलले आहे. आणि म्हणूनच या मोठ्या समस्येवरचा एक भक्कम उपाय म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप. थोडक्यात सांगायचं तर BSA. हे महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे मान्यता दिलेलं मोबाईल ॲप आहे, ज्याच्या माध्यमातनं आता हयात प्रमाणपत्र पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं सादर करता येणार आहे. हे एक सुरक्षित आणि संपूर्णपणे डिजिटल समाधान आहे. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे. प्रत्यक्ष भेटीच्या समस्या सोडवणे आणि सुलभतेला प्राधान्य देणे. या नव्या डिजिटल उपक्रमामागचा शासनाचा मुख्य हेतू नेमका काय आहे ते पाहूया. या निर्णयाचा उद्देश अगदी स्पष्ट आणि खरोखरच कौतुकास्पद आहे. वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना बँकेत किंवा तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याचा जो त्रास होत होता, तो पूर्णपणे थांबवणं हे यामागील प्रमुख ध्येय आहे. म्हणजेच वार्षिक प्रमाणपत्रासाठी पूर्वी जो शारीरिक ताण आणि गैरसोय सहन करावी लागत होती, ती आता या एका निर्णयाने कायमची संपली आहे. आता थोडं आर्थिक बाजूकडे लक्ष देऊया. पेन्शनची रक्कम आणि या नव्या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका राहू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. आपल्याला माहितीच आहे की या योजनांमधून दरमहा तब्बल 1,500 रुपये इतकी महत्त्वाची आर्थिक मदत मिळते. आणि सर्वात जमेची बाजू म्हणजे ही 1,500 रुपयांची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे सगळा व्यवहार अगदी पारदर्शक राहतो. पण मग ह्या नव्या डिजिटल प्रक्रियेसाठी काही खर्च आहे का? तर केवळ एकाच विशिष्ट परिस्थितीत 50 रुपयांचे सेवा शुल्क आकारले जाते. जर स्वतः हे ॲप वापरणे शक्य नसेल आणि बाहेर सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रातून ही सेवा घेण्याचे ठरवले, तरच फक्त 50 रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल. म्हणजे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. जर स्वतः किंवा नातेवाईकांच्या मदतीने हे ॲप घरच्या घरी मोबाईलवर वापरले, तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य म्हणजेच फुकट आहे. मात्र जर केंद्रातून सहाय्य घेतले तरच 50 रुपये इतके नाममात्र शुल्क द्यावे लागते. हा छोटासा फरक लक्षात घेणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. डिजिटल पडताळणीच्या 5 सोप्या पायऱ्या. ही प्रक्रिया प्रत्यक्ष कशी पूर्ण करावी ते आता आपण पाहू. ही प्रक्रिया खरंच अगदी सोपी आहे. पहिली पायरी म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरून बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि आधार फेस RD ही 2 ॲप्स मोबाईलवर डाउनलोड करायची. दुसरी स्टेप, ॲप उघडून त्यात आपली भाषा निवडायची आणि आधार व मोबाईल नंबरचा वापर करून डिव्हाइस रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं. तिसरी स्टेप म्हणजे स्वतःची योजना निवडून बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं. चौथ्या स्टेपमध्ये मोबाईलवर आलेला OTP टाकून चेहरा किंवा अंगठ्याचा ठसा यापैकी एक पर्याय निवडून पडताळणी पूर्ण करायची. आणि अगदी शेवटची 5वी स्टेप, सगळं यशस्वी झाल्यावर आपलं डिजिटल हयात प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं. बस, एवढ्या सोप्या पद्धतीने हे काम घर बसल्या होतं. आणि आता आपला शेवटचा मुद्दा, प्रशासन आणि घरपोच सेवा. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी काहींना ते वापरण्यात अडचणी येऊ शकतात, याची प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे.
आता साहजिकच एक प्रश्न येतो की जे वयोमानामुळे किंवा आजारपणामुळे अजिबात घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांचं काय? त्यांच्यासाठी घरपोच म्हणजेच डोरस्टेप पडताळणीची अतिशय उत्तम सोय करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये तलाठी, ग्रामसेवक किंवा संगणक परिचालक थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ही पडताळणी पूर्ण करतील. खरंच हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा आधार आहे. हे सगळं फक्त कागदावरच राहू नये म्हणून जबाबदाऱ्याही अगदी कडक ठरवून दिल्या आहेत. अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर असणार आहे. आणि या कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून स्वतः जिल्हाधिकारी दर सोमवारी या संपूर्ण कामाचा आढावा घेतील. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण शासन निर्णय maharashtra.go.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संपूर्ण धोरणाचा गाभा एका वाक्यात सांगायचा झाला तर वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना बँकेत किंवा तहसील कार्यालयात खेटे मारण्याच्या त्रासातून कायमचं मुक्त करणं. ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही, तर समाजातील एका मोठ्या आणि गरजू घटकाला सन्मानाची वागणूक देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. जेव्हा हे तंत्रज्ञान अगदी सहज आणि मोफत आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे, तेव्हा कोणताही गरजू आपल्या हक्काच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून समाज म्हणून आपण किती वेगाने या डिजिटल प्रक्रियेचा स्वीकार करू शकतो? या नव्या बदलाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना मदत करणं ही आता आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी बनली आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.